वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। येतेंद्रिय मनोबुद्धीत मुनीर मोक्ष परायणा विगत्येच्छा भय क्रोधो ये सदा मुक्त येवसा। श्रीकृष्ण महाराज म्हणले, ज्याच्या ताब्यात मन बुद्धी आहे, मन आणि बुद्धी ज्याच्या ताब्यात आहे, येतेंद्रिय मनोबुद्धी, आणि जो मुनी मोक्षपरायण आहे, ज्याला वाटत आहे की आपण ह्या संसाराच्या बंधनातून, संसाराच्या दुःखातून सुटून जावं, आपल्याला मोक्ष मिळावा, मुनीर मोक्षपरायण विगतेच्छा भय क्रोधो, ज्याचे भय क्रोध हरपून गेले, दूर झाले, तो मुनी सदा मुक्त आहे, त्याला कोणतंही बंधन नाही आणि तो कधीही त्याचं पारतंत्र्य हिरावून घेतलं जाऊ शकत नाही तशा माणसाचं। हा बाबा, आपलं हे शरीर जे आहे हे एक घोडा आहे आणि त्या घोड्यावर बसलेला प्रवासी म्हणजे जीव आहे आणि जीवाच्या हातात त्या घोड्याचा लगाम आहे, वाघारा, आणि तो वाघारा म्हणजे मन। तर हे मन माणसाच्या ताब्यात पाहिजे। जर त्या घोड्यावर बसलेल्या माणसाच्या हातात त्या घोड्याचा वाघारा नसला आणि तो जर ढिला पडला आणि तर ते घोडं आपल्याला कोण्या खड्ड्यात नेऊन घालील याचा नियम नाही। भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणतात, जीवाचा वाघारा नावेक ढिला करू नये। जीवाचा जीव जो आहे त्याचं शरीर हे घोडं आहे त्याच्यासाठी, आणि त्या घोड्यावर बसलेला प्रवासी म्हणजे जीव आहे आणि त्या जीवाच्या हातात लगाम आहे, मन नावाचं लगाम आहे। तर ते मन ताब्यात पाहिजे, आणि जर ताब्यात नसेल तर माणसाची अधोगती व्हायला काहीच वेळ लागत नाही। मन हे 11 इंद्रिय आहे, 10 इंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 11 इंद्रिय मन आहे। तर ते मन हे माणसाच्या ताब्यात पाहिजे। परंतु श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तू मन बुद्धी ताब्यात ठेव, येतेंद्रिय मनोबुद्धीत मन बुद्धी तुझ्या ताब्यात ठेव असं श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं। आत्मसंयम कर असं सांगितलं। पण श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन म्हणतो, देवा चंचलमी मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहमन्ये वायुर्यसु दुष्करम। तो चंचल आहे, त्याला निग्रह करणं, त्याला ताब्यात ठेवणं अतिशय कठीणचं जिकिरीचं काम आहे। श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना असंशय महाभाहो मनो दुर्निग्रहम चलम। पण अभ्यासेनच कौंतेय वैराग्य येण्याचं गृह येते। जो माणूस अभ्यास प्रयत्न करतो, वैरागी करतो, तर त्याच्या मन ताब्यात येऊ शकते। अभ्यासेन कौंतेय वैराग्य येण्याचं गृह येते। ते म्हणले, असंयतात्मना योगो, जो असंयमी माणूस आहे, असंयतात्मना योगो दुष्प्राप्येति मे मती वशात पण तो येतात शक्य वापतून उपायता। जो माणूस असंयमी आहे त्याच्या मन ताब्यात राहू शकत नाही, पण जो माणूस संयमी आहे त्याच्या ताब्यात मन राहू शकते। म्हणून तू संयम कर आणि संयम ठेव आणि संयम कर, संयम ठेवलास तर तुझ्या मन ताब्यात राहू शकत। तर असं श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेलं आहे। मायबाबा, हे मन जे आहे, हे मन जर आपल्या ताब्यात राहिलं नाही तर इंद्रिय मनाला हरून टाकतात। मग इंद्रियानी प्रमाथीनी हरंती प्रसभम मन, चांगल्या मनाला देखील हरून टाकतात। तो विश्वामित्र नावाचे ऋषी होते, त्यांनी 1400 वर्ष तप केलं, 1400 वर्ष तप केलं, परंतु मेनका आली आणि मग त्या मेनकाच्या नादामध्ये यायचं ताब्यात राहिलं नाही, आणि न ताब्यात राहिल्यामुळं ते कंट्रोलच्या बाहेर गेलं आणि ते तप त्यांचं त्या मेनकाच्या नादी लागल्यामुळं त्यांचं तप वाया गेलं।
जर त्यांनी मन आवरिलं असतं तर तप वाया गेलं नसतं, परंतु मन आवरलं गेलं नाही त्याचं आणि मग ते तप वाया गेलं. आपला हा देवर्षी नाराज होते, देवर्षी होते ते तर. आणि मग त्याने एकदा लग्न करण्याची इच्छा झाली आणि लग्न करण्याची इच्छा झाल्यानंतर ते आता गावात जगात काय मुली नव्हत्या का, बऱ्याच मुली होत्या, परंतु ते मन त्याच्या ताब्यात राहिले न म्हणल्यावर मन असंयमी झाली, ते संयम राहिला नाही. काय बोलावं, कोणाला बोलावं याचा संयम नारदाला राहिला नाही आणि ते श्रीकृष्ण महाराजाकडे गेले. श्रीकृष्ण महाराज म्हणले, अर्जुन देवा, तुम्हाला 16,108 पत्न्या येतात, तर तितक्या तुम्हाला काय करायच्या, एक पत्नी मला द्या. ते म्हणले, श्रीकृष्ण महाराज फार संयमी होते. ते म्हणले, ठीक आहे ना नारदजी, मी ज्या घरी नाही त्या घरची पत्नी घेऊन जा. 16808 घरं फिरायचे. तर नारद मुनी शेंडी घेऊन प्रत्येक घरी गेले, बेजार झाले आणि शेवटी कोण्याही प्रत्येक घरी श्रीकृष्ण महाराज त्याला काही ना काहीतरी दिसायले. कुठंतरी ह्या कोणाच्या घरी काय करायलेत, कोण्या घरी काय करायलेत, कोण्या घरी स्नान करायलेत, कोण्या घरी काय करायलेत. आणि असं करत त्याने फक्त जी सत्यभामा होती, आणि ती सत्यभामा होती त्यांनी नारदानं मानलेली बहीण होती ती, आणि तिच्या घरी मात्र श्रीकृष्ण महाराज नव्हते. आणि तिच्या घरी हा नारद गेला आणि त्याला समजलं की आपण आपल्याच बहिणीच्या घरी म्हणजे विषय वाचण्याने आलोत. आणि त्याला अतिशय दुःख झालं त्या नारदाला. आणि नारद एका म्हणजे एका बारीवर जाऊन बसले. आणि बारीवर जाऊन बसल्यानंतर मग तिथं श्रीकृष्ण महाराज एका ब्राह्मणाचं रूप घेऊन गेले आणि म्हणले, काय झालं नारदजी? ती म्हणले, असं झालं, माझं अंग सगळं कामानं जळतं आहे जळायले. आणि मग ते म्हणले, ह्या इडीत उडी मारा ना मग बारवात. आणि मग त्यानं बारवात उडी मारली आणि नारदाची नारदी झाली. नारद स्त्री रूपामध्ये बदल झाला नारदाच्या मायबापावर. आणि 96 लेकरं झाली. 12 96 लेकरं झाली. 96 आणि नाही 60 लेकरं झाली द्यायला. तिथे एक माणूस आला, त्या माणसासंग यानं लग्न केलं आणि त्याला 60 संवत्सर, त्याला संवत्सर म्हणतात. आपले जे वर्षाचे संवत्सर असतात ना, त्याला 60 संवत्सर, 60 लेकरं झाले. आणि ते लेकरं मरून गेले, तो माणूस बी मेला. आणि शेवटी नारद त्या बारीवर पुन्हा बसले रडत. आणि मग श्रीकृष्ण महाराज पुन्हा आले त्याच वेशात आणि त्याला म्हणले, नारदजी काय झालं? ते म्हणे, असं झालं, म्हणजे लग्न झालं, लेकरं झाले म्हणे 60 आणि ते लेकरं मेले आणि तो माणूस बी मेला. आता मी पोरका झालो. आणि मग ते रडू लागले. ते म्हणले, मग जाऊ दे ना, ह्या विहिरीत उडी मारा बारवात, तुमचं बरं होऊन जाईल. ते म्हणे, नाही बाबा, त्यावेळेस मी मारली होती तर मी नारदाचा नारदी झालो आणि आता तर काय होईन काय माहीत. आणि त्यामुळं मग नारदानं नाही का, आता तुमचं काय होणार नाही म्हणे, तुमचं भलं होईल. आणि मग नारदानं त्याच्यात उडी मारली आणि पुन्हा नारदीचा नारद झाला. माय बाबा, किती दुःख भोगले आणि किती अधपतन झालं. एका देवर्षीचं अधपतन, ते साध्या माणसाचं अधपतन नव्हतं, देवर्षीचं अधपतन होतं. तर हे अधपतन कशामुळे झालं? तर कारण मन त्याच्या ताब्यात राहिलं नाही. मग मनामुळं एवढं मनाचा वाघारा त्याच्या ढिला पडला. आणि मग त्या ढिला पडल्यामुळं त्या घोड्यानं, त्या मनानं त्या नारदाला खड्ड्यात नेऊन घातलं. बाबा, असं मन जर आपल्या ताब्यात नाही राहिलं येत, म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना, ऐतेंद्रिय मनोबुद्धी, मन आणि बुद्धी ताब्यात ठेव. मुनीर्मोक्षपरायणा, जो माणूस ज्याच्या मन आणि बुद्धी ताब्यात आहे, जो मोक्षपरायण आहे आणि ज्याच्या विगतेच्या भय क्रोध हे संपून गेले त्याचं, तर तो माणूस कधीही म्हणजे पारतंत्र्यात जाऊ शकत नाही, तो कधीही अडकायला जाऊ शकत नाही, तो कधीही कर्मानं बांधल्या जाऊ शकत नाही, तो सदा मुक्त राहतो. माय बाबा, आपल्याकडे एक मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री, आणि ते एकदा विमानानं प्रवास करू लागले. आणि विमानानं प्रवास करत असताना त्यांना ती हवाई सुंदरी होती, तर त्या हवाई सुंदरी बघून यायचं मन कंट्रोलमध्ये राहिलं नाही. आणि यायनं तिची छेड काढली
त्या बाईनं तर चापट मारलीच मारली, परंतु सकाळी सकाळी त्यांचं मंत्रिपद गेलं. माय बाबा, हे असं होतं म्हणजे किती दुःख झालं. मग मंत्रिपद गेलं, सगळ्या महाराष्ट्र राज्यामध्ये छितू झाली, सगळं इज्जत गेली, म्हणजे कुठंही म्हणजे मान राहिला नाही. माय बाबा, हे कशामुळं? कारण मन माणसाच्या ताब्यात राहिलं पाहिजे. मन जर माणसाच्या ताब्यात राहिलं नाही तर माणसाची म्हणजे दुर्दशा व्हायला काहीच वेळ लागत नाही. म्हणून मन माणसाच्या ताब्यात पाहिजे. इतेंद्रिय मनोबुद्धी, मन आणि बुद्धी आपल्या ताब्यात पाहिजे. आणि आपल्याला संसाराची आसक्ती सुटली पाहिजे आणि आपल्याला वाटलं पाहिजे की आपल्याला परमेश्वर प्राप्ती व्हावं. आपण ह्या संसाराच्या दुःखातून सुटून आपल्याला मोक्ष मिळावा, आपल्याला मोक्ष मिळावा, आपण ह्या संसाराच्या दुःखातून सुटून जाऊ, असं त्याला मुली मोक्ष परायणा आणि विगतेच्या भय क्रोध, ज्याचे भय क्रोध हे निघून गेलं पाहिजे. भय क्रोध हो, तर असा जो माणूस आहे तो कर्मानं बांधल्या जाऊ शकत नाही आणि तो सदाही मुक्त असतो. मायबाबा, त्यामुळं तर तुम्हाला देखील मुक्त राहायचं असेल तर परमेश्वराचं संसाराच्या भानगडीतले पडू नका, संसाराची आसक्ती धरू नका. संसार करा, परंतु संसारामध्ये सोडू नका. कसं पद्मपत्र युवांभासा राहा आणि सोडू नका आणि परमेश्वराचं चिंतन करत राहा आणि मन बुद्धीला ताब्यात ठेवा. मनाला भरकटू देऊ नका. मन भरकटलं की तुमचं जीवन भरकटलं म्हणून समजा. मन भरकटलं की जीवन भरकटलं. बुद्धी भरकटली की सगळं आपला जीवनातला सगळा सार भरकटला. म्हणून आपण हे भरकटू द्यायचं नाही, मन भरकटू द्यायचं नाही, बुद्धी भरकटू द्यायची नाही, बुद्धीला काजळ येऊ द्यायचं नाही. तिचं नेहमी तेवत ठेवायची बुद्धी आणि आणि भय क्रोध धरायचं नाही. आपण जर दोषीच नसतो तर आपल्याला भय आणि क्रोध कशाला पाहिजे? तर क्रोध करायचं नाही, भय धरायचं नाही आणि सतत परमेश्वराचं चिंतन करत आणि मोक्ष प्राप्तीसाठी धडपड आपली करायची आणि मन ताब्यात ठेवायचं आणि परमेश्वराचं चिंतन करत आयुष्याकडे लावायचं, तर आपलं भलं होऊ शकते. भाऊ, त्याचमुळं श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना, इतेंद्रिय मनोबुद्धीर मुनिर्मोक्ष परायणा विगतेच्या भय क्रोधो ये सदा मुक्त येवसा. जर तुला मुक्त राहायचं असेल, तुला कोण्याही बंधनात पडायचं नसेल, तुला जेलमध्ये जायचं नसेल, तुला काही वाईट तो होऊ द्यायचं नसेल, तर मन आणि बुद्धी ताब्यात ठेव, परमेश्वराचं चिंतन करत राहा आणि विगतेच्या भय क्रोधो, का भय क्रोध हे सोडून दे आणि तू भलं कर, तुझं भलून करून घेण्याच्या माग लाग, अशी अर्जुनाला श्रीकृष्ण महाराजानं उपदेश द्यायला. मायबापो, तोच उपदेश आपण शिराधारे मानून आपण भयक्रोध सोडून दिलं पाहिजे. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आपण धडपड केली पाहिजे आणि सदा मुक्त राहिलं पाहिजे. तर आपण याप्रमाणे वागाल अशी मी अपेक्षा करतो आणि तुम्हाला तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.